नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आहे संडे, म्हणजे आपल्याला सुट्टीच आहे। तर आज आपण जाणार आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे भद्र मारुतीच्या दर्शनासाठी। आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत आहे आज आपला हाच मित्र स्वयं। अगोदर पण तो व्हिडिओमध्ये आपण उघडला गेलो होतो, त्या व्हिडिओमध्ये होता तोच आहे, वडोदचा मित्र आहे आपला नवीन। तर मग आता आपण इथून जाणार आहे औरंगाबादहून, ते जवळजवळ 25 किलोमीटर होतं। आणि फुलंब्रीवरून आपल्याला जायचं आहे, फुलंब्रीवरूनही जवळजवळ 25 किलोमीटर होते आहे। तर मग चला आपण जाणार आहे टू व्हीलरवरच। ही आपली लक्ष्मीचे जुनं मॉडेल आहे, म्हणून ते आपण कुठेही गेलो होतो की आपल्याला धोका वगैरे देत नाही, त्यामुळे त्याचं मी नाव लक्ष्मी ठेवलेलं आहे। सो लेट्स नाव गो। मित्रांनो, या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। तर इथून तो रस्ता आहे बघा, इकडून आपण आलेलो आहे। आणि इकडं सध्या पार्किंग वगैरे केलेली आहे, बट इकडं पार्किंग नाही आहे, पार्किंग तिकडे आहे रोडच्या म्हणजे इकडं ते जागा दिसते, इकडं पार्किंग आहे, पण आपण इकडे लावलेली आहे। आता हा आपला मित्र आता जाणार आहे आपण इकडं सोबतच। चला निघू। ते सुरुवातीला जर इकडं हॉटेल वगैरे पण आहे, जेवणाची व्यवस्था वगैरे आहे सर्व, त्यानंतर मार्केट वगैरे आहे। आणि आता इकडून चाललो आपण, इकडं आहे मंदिर समोरच, इथून बघू शकता। थोडं दिसणार नाही सूर्यप्रकाशामुळे, बट तिथं गेला दाखवतो। इकडं सुरुवातीला मार्केट वगैरे आहे, काही वस्तू वगैरे खरेदी करू शकतो आपण। तर तिथं थोडंसं पुढं आपण आलेलं आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो, खुलताबादचा जो मंथनचा पेढा म्हणतात हा खूप फेमस आहे। तिथं बघू शकता इकडं पूर्ण जे लाईन आहे, हे पूर्ण मंथनगिरीचा पेढा म्हणून आहे। तो पेढा वगैरे घेऊ आपण, नंतर एकदा दर्शन वगैरे घेऊन येऊ, त्यानंतर खरेदी किंवा पेढा वगैरे घेऊ। मग सध्या आज गर्दी नाही, कारण की इथं शनिवारी खूप गर्दी असते, म्हणजे भाविकांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे हनुमानाचं, इथं मुद्रा अवस्थेत असलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे, जे की भारतात फक्त 3 जागेत आपल्याला हे मुद्रा अवस्थेत असलेली मूर्ती बघायला मिळते। एक प्रयागराजला आहे, आणि दुसरी म्हणजे मध्य प्रदेशातील जे जाम सावंगी आहे तिथं आहे, आणि तिसरी या ठिकाणी आहे। तर इथं आपल्याला मुद्रा अवस्थेत म्हणजे झोपलेली मूर्ती हनुमानाची आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण की आपण कुठेही गेलो तर हनुमानाची जी मूर्ती आहे ही उभीच दिसते आपल्याला, बट इथं जे झोपलेली मूर्ती आहे ते मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर श्रावण महिन्यात या ठिकाणी पूर्ण 1 महिना जत्रा भरत असते, त्यावेळेस लाखो भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात। सुरुवातीलाच आपण आता मंदिराला आलेलो आहे, तिथं आपल्याला पादत्राणे वगैरे काढून घ्यावं लागेल, तिथं काढू सुरुवातीला। तर आता आपण जाणार आहे मध्ये, हे बघा इकडे आलो आपण मंदिराजवळ, हे पूर्ण मंदिर दाखवतो तुम्हाला। एकदा मध्ये जाऊ आपण, मध्ये आहे मूर्ती वगैरे, इथून एंट्री आहे, हे बघा इकडून एंट्री स्वयंचा पुढं जाऊ आपण मंदिरात। थोडंसं पूर्ण मंदिर हे बघा, तिथं आहे मूर्ती, आपण दर्शन वगैरे घेऊ आता, तुम्हालाही दाखवतो। तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, तर ते असे की भद्रसेन नावाचा एक थोर राजा या ठिकाणी राहत होता। हा रामाचा उत्कृष्ट भक्त होता, आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे नेहमी। एके दिवशी काय झालं की हनुमानजी अवकाशातून जात असताना त्यांनी ही गाणी ऐकू आली। रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकत त्या ठिकाणी ते उतरले, म्हणजे त्यांना खूप छान वाटले ते गाणे, ते मंत्रमुग्ध झाले, आणि हनुमानाने एक भव्य योगमुद्रा धारण केली, त्याला भाव समाधी असे म्हणतात। म्हणजेच भाव समाधी एक योगिक मुद्रा आहे। राजा भद्रसेनाने एक गाणे संपविले, तेव्हा प्रत्यक्ष हनुमानाची मूर्ती त्या ठिकाणी ते पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांनी हनुमानाला नमस्कार केला, आणि तेथे कायम वास्तव्य करून आपल्या सर्व राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी विनंती केली। म्हणून आजही आपल्याला इथे निद्रावस्थेत असलेली हनुमानाची मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो। या ठिकाणी इकडे बघा, आता इथून एंट्री आहे, दुसऱ्या साईडला एक्झिट आहे, एंट्री नव्हती एक्झिट होती, एक्झिट। इकडं साईडला नारळ वगैरे फोडण्यासाठी आपल्याला सुविधा आहे, इकडे बघा मंदिराच्या बाहेर इथं नारळ वगैरे फोडावं लागते। आणि इकडं एक शनी महाराजांची मूर्ती आहे, दर्शन वगैरे घेऊ आपण, चला मग त्याजवळच आहे। इकडं वरती जावं लागणार आहे, इकडं शनेश्वराचं मंदिर आहे बघा।
झालेलं आहे आपलं. आता थोडंसं जाऊ पुढं. इकडं साईडला काही खेळणे वगैरे पण आहेत, काही घोडसवारी पण आहेत, हॉर्स रायडर घोडसवारी वगैरे पण आहे. तर ते दाखवतो. हे मंदिर आहे पूर्ण. आणि पहिले तर फोटोवर घ्यावं लागेल आपल्याला, पात्रता नाही घालून मग इकडं जावं लागेल. इकडं बघा, इकडं पूर्ण खेळण्या वगैरे आहेत साईडला, ते मार्केटच्या साईडला तिकडं ते बघा तिकडं. तर तिकडं आपण जाणार आहे आता. तिकडे घोडे वगैरे आहेत, म्हणजे आपल्याला काही रेंट वगैरे देऊन थोडं घोडसवारी करू शकतो आपण. इकडं काही लहान मुलांसाठी खेळण्या वगैरे पण आहेत हे बघा. त्यानंतर इकडं पण आहे, तिकडं ते जम्पिंग जपान इकडं आहे घोडसवारी हे बघा. घोडे सवारी चालू इकडं हे बघा. तुम्ही घोड्यावर थोडंसं फिरू शकता इकडं. राऊंड वगैरे 1-2 जेवढे पाहिजे तेवढे काही पैसे वगैरे देऊन. तर फोटोग्राफीसाठी आपण यूज करू शकतो हे घोडे बघा. असे उडी वगैरे मारून चांगले फोटोशूट आपण करू शकतो. मित्रांनो दर्शन वगैरे आपल्याला झालेलं आहे. आता निघालेलो आहे आपण. ते बघा ते मंदिर तिकडं, आणि आपण आता चाललेलो आहे हे मंदिर इकडं. भाई आपल्याला आवाज देत आहे प्रसादसाठी. त्यांची भेट घेऊ आपण थोडीशी. नमस्कार. हे आपले भोगाचे दुकान काय आपल्या भद्रा मारुतीला जर आले तुम्ही तर ह्या शॉपला, या स्टॉलला नक्की भेट द्या. आपल्याकडे उत्तम अप्रतिम चिक्की भेटतात. शेंगदाणा, खोबरा, तीळ, राजगिरा, केळी चिप्स अप्रतिम जळगावचे. हो का? इथं आल्यावर बलवान चिक्की सेंटरला नक्की भेट द्या. बरं बरं, चालेल चालेल, नक्कीच भेट देऊ. ते टेस्ट वगैरे द्या मग आम्हाला, बघू मग आम्ही तुमचं प्रचार करतो थोडंसं. कसं काय आयडिया आमच्या आहे का तेवढी तुमचं नाही घेणार काही की नाही. का टेस्ट करून पाहावं लागेल थोडंसं आपल्याला. मस्त आहे, भारी खरंच. टेस्ट वगैरे खूप छान आहे. आला तर नक्की या मित्रांनो या ठिकाणी, खूप छान आहे. बलवान चिक्की सेंटर, बलवान चिक्की सेंटर म्हणून आहे. चला मग भेटू. धन्यवाद. निघू आपण आता. शॉपचं बघून या बॅनर, बलवान म्हणून नाव वगैरे सांगितलेलं आहे. US जाधव, US जाधव ब्लॉग टाका. तर मी निघालो होतो पुढं, पण भाऊने नंतर सांगितलं की मी पण यूट्यूबर आहे म्हणून. अजून नवीन गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. भाऊचं चॅनल आहे बघा, AKW का AKW MS20 हे चॅनल आहे. आणि ते जे हनुमानाची मूर्ती या संदर्भात ते आरती वगैरे टाकत असतात त्याच्या चॅनलवरती. चला मग आता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव परत एकदा सांगतो, हां, मिस्टर AKW MS20. जर तुम्ही AKW MS20 जरी सर्च केला तरी तुम्हाला चॅनल इझिली सापडून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की कुठले कुठले देवांची मी तुमच्यासाठी या औरंगाबाद जिल्ह्यातले सगळ्या देवांच्या आरती मी प्रोव्हाइड करेल. फक्त सपोर्ट करा. चालेल चालेल, ठीक आहे. चला मग येऊ. चला आता पुढे जाऊ आपण. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. इथं सामान वगैरे खरेदीसाठी पण छान असतात मित्रांनो, म्हणजे चांगले चांगले वस्तू या ठिकाणी आहेत. ते दाखवतो इकडं सुरुवातीला. इकडं बघा, आता कॅमेरा थोडं फिरावं लागणार आहे आपल्याला, आणि आपल्याला फिरावं लागणार आहे इकडं. हे बघा पूर्ण साहित्य आहे आणि पूर्ण मार्केट आहे तिथपर्यंत, रस्त्यापर्यंत. काही खरेदी करू शकतो आपण. सो आपल्याला काही खरेदी वगैरे करायची नाही आज. मित्रांनो या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपण पूर्ण मार्केट वगैरे पण फिरून आलेलो आहे तिकडूनच. इकडं ही पार्किंग आहे, इकडून सरळ रस्ता जातो तो फुलंब्रीचा रस्ता. आणि इकडं बघा इकडून आपण आलेलो आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि मित्रांनो जर औरंगाबाद जिल्ह्यात तुम्ही आलात तर नक्की या स्पॉटला भेट द्या एकदा, कारण की खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला हे निद्रावस्थेत असलेली मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते. चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर सबस्क्राईब करा. इकडे आपली गाडी पार्किंगला, तिथून आपण जाणार आहे तिथं. सो आपण निघणार आहे आता. चाबी तुझ्याकडे? चाबी तू खिशातच होती माझी, तू नाही घेतली का? तर मित्रांनो चाबीचा थोडा प्रॉब्लेम आला आमचा गाडीचा. चाबी नाश्ता केला होता तिथं बघितली होती का, ठेवलं होतं हातातून वगैरे? तर मित्रांनो आमची चाबी या ठिकाणी हरवली. गाडी लॉक पण केलं होतं मी पुन्हा, ते लॉक पण नाही निघणार, अशी चालू होऊ शकते ती, पण मग लॉक ते तुटणार नाही त्याचं. तर अवघड झालं आहे आता. बॅगेत वगैरे बघ.
तर चाबी कुठे ठेवली गाडीची ती लक्षात नाही आहे, खिशात वगैरे कुठंच नाही आहे. तिकडं हे तर जुनी चाबी आहे. चाबी बघण्यात लय अवघड होणार आहे आपली आता. तर चाबीचं लय अवघड झालं मित्रांनो, आमच्या खिशात बी नाही आहे. त्यानंतर दर्शनाला आलो आणि बघा काय झालं, गाडी वगैरे बघ चांगलं इकडं खिशात वगैरे वरच्या खिशात मी टाकत असतो. ॲक्च्युली हेडफोन वगैरे साहित्य वगैरे टाकत असतो वरती, नाही हेडफोन आहे. चाबी आमची या ठिकाणी लई अवघड होणार आहे. जर चाबी नाही सापडली तर कसं करावं आता बघू. बघ सगळ्या बॅगेत बघ. तर बॅगेत तर मी ठेवत नाही चाबी, खिशात राहत असते. तर तरी बघ, किंवा मग सकाळी जॉकेट वगैरे घातलं होतं त्याच्यात, जॅकेट वगैरे बघ स्वेटरमध्ये असली तर शेवटचा ऑप्शन आहे. सापडली तर ठीक आहे, नाही तर अवघड आहे. थँक गॉड चाबी सापडली मित्रांनो. या ठिकाणी खूप घाबरलो आम्ही, कारण की चाबी जर नसती तर खूप अवघड झालं असतं. बट म्हणजे देव आपल्यासोबत आहे. चाबी वगैरे सापडली, म्हणजे लक्षात नव्हतं कुठं ठेवली का हरवली असं वाटत होतं. बट चला मग आता आपण निघू इथून सरळ आपल्या घरी.